परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया 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 सर्वदा आनंदी व्हा निरंतर प्रार्थना करा हे देवाची इच्छा आहे येशूकडे आलेले लोकांच्या हृदयातील जे दुःख आहे ते येशू काढून दूर करतात हालेलुया म्हणून आपण एजेकियल ग्रंथामध्ये पाहतो परमेश्वराने सांगितलं मी तुला एक नवीन हृदय देणार प्रार्थना करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या जुनं हृदय देव दूर करणार प्रार्थनामध्ये देव परमेश्वर त्यांना एक नवीन हृदय देणार हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रभू येशू समर्थ आहे येशू सगळ्या गोष्टींसाठी समर्थ आहे हालेलुया केरळमध्ये माझा पॅरिसच्या शेजारच्या पॅरिसमध्ये एक दिवशी एक फादर मिसा करत होते सकाळच्या वेळी मिसा करताय हालेलुया मिसा करताना फादरांना हे माझे शरीर आहे म्हणून बोलताना फादरने बघितलं की ख्रिस्त शरीरामध्ये त्या भाकरीमध्ये येशूचा फोटो सारखा काहीतरी उमटून येत आहे फादरनी भाकर मोडायचा वेळ आला तेव्हा हे न मोडता आहे ठेवले आणि साक्रिस्टनला बोलवून घेऊन त्याला विचारलं बघा काय आहे म्हणून त्यांनी सांगितलं येशूचं चेहरा आहे हालेलुया मिस्सा झाल्यावर फादरांनी लोकांना पण अंदाज लागले लोक पण मिस्सातील सगळे लोक येऊन बसले त्यांनी बघितलं हालेलुया प्रियानो या गोष्टी एका क्षणामध्ये व्हॉट्सअपमध्ये वर पसरले पूर्ण धर्मप्रांतामध्ये आणि शेजारच्या धर्मप्रांतामध्ये वर बातमी पोहोचले लोकांचा भयंकर मोठा गर्दी तिकडे झाले हालेलुया रस्त्यावर लोक झाले हालेलुया प्रेज द लॉर्ड शेवट कलेक्टरनी सांगितलं की रात्रीच्या वेळेवर कोणी तिकडे जायचं नाही दिवसात फक्त जाऊन बघून या हालेलुया धन्यवाद येशू त्यानंतर ही भाकर बिशप हाऊस मध्ये बिशपला बोलून घेऊन दाखवलं बिशप स्वामीने त्याचा स्टडी केली बिशप स्वामीने ही भाकर रोमला पाठवून दिलं रोम मध्ये त्याचा स्टडी झाली त्यानंतर परत रोम मधून बंगळूर मध्ये पाठवून दिलं बंगळूर मध्ये काही सायंटिस्ट लोकांनी या भाकरीचा स्टडी केली हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रियानो भाकरी परत रोम मधून आपल्या चर्च मध्ये बातमी पाठवून दिलं की हे युकेरिस्टिक मिरेकल म्हणजे ख्रिस्त शरीराचा चमत्कार म्हणून जाहीर करण्यात आला ज्या फादरांनी निष्ठा केली 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या फादरांना अनेक लोकांनी सांगवलं तू काहीतरी केलं असेल तू काहीतरी बोललं असेल हालेलुया प्रेज द लॉर्ड ही भाकर आम्ही फादर लोकांना माहिती आहे सांभाळलं नाही तर 2 महिना 3 महिन्यापर्यंत ही भाकर टिकणार नाही 2 महिना 3 महिने ही भाकर टिकणार नाही त्याचा अगोदर
बात होती 12 वर्ष झाला अजून जसे होते तसे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रोममधले स्टडी, बायबलचा स्टडी सर्व झाले. आता केरळमध्ये माझ्या घरा शेजारी चर्चा आहे, तिथे आमचं पुस्तक ठेवलेलं आहे. लोक भरपूर तिकडे प्रार्थनेसाठी जातात. हालेलुया. अनेक पत्रकारांनी फाराने प्रश्न विचारलं, असे का झालं असेल? फारानं पण प्रश्न म्हटलं, मी नुसता करताना असं काय झालं, माझ्या हातात असं काय झालं, असंच का झालं? अनेक प्रश्न. हालेलुया. फादरांनी शेवट दिलेले उत्तर असे आहे, ही घटना घडायच्या आदल्या आठवड्यामध्ये एक माणसाने ख्रिस्त मंडळीची अपमान करत, पवित्र मिस्साचा अपमान करत, मिस्सामध्ये असलेल्या भाकरीमध्ये कुठे येशू आहे म्हणून त्यांनी निंदा करत प्रश्न विचारलं. हालेलुया. त्यांनी सांगितलं, कॅथोलिक लोक मिस्साला जातात, येशूचं शरीर खाता म्हणून सांगत भाकर खात आहे, घराकडे जाताना मटण घेऊन घरी जात आहे आणि मटण शिजवून खातात. असं ख्रिस्त शरीराचा निंदा करत शेजारी असलेल्या एका चाचूच्या जवळपास उभं राहून त्यांनी काहीतरी बोलले आणि त्यांनी बोललेले ते शब्द जाहीर झाले होते. हालेलुया. धन्यवाद येशू. ख्रिस्त शरीराच्या विरुद्ध कोणतरी वापरलेले चुकीचा शब्द ते येशूच्या हृदयाला लागलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने त्या गोष्टीला एक उत्तर दिलेली गोष्ट आहे. शेजारच्या चर्चमध्ये एक गरीब चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या आजूबाजूच्या चर्चमध्ये एक साधा चर्च, विशेष काही नाही आहे तिकडे. हालेलुया. त्या चर्चला देवाने उंचवलं. एक साधा फादर, त्या फादराला देवाने उंचवलं. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आणि त्या ठिकाणी प्रभूने मोठा चमत्कार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, तुमच्यामध्ये कोणाच्या तरी हृदयामध्ये आज समजा एक दुःख कुठेतरी लपलेलं आहे. हालेलुया. तुमच्या भीती असेल, तुमच्या दुःख असेल, चिंता काही असू दे. हालेलुया. तुमच्या परमेश्वराला एका क्षणामध्ये हे सर्व दूर करून फेकून द्यायला जाते. हालेलुया. धन्यवाद येशू. तोच परमेश्वर आहे भाकरीतील जीवन परमेश्वर. हालेलुया. येशूचा पवित्र हृदय आपल्या सर्वांसाठी प्रेमाने भरलेला आहे. आपण आता उभे राहून साखरवंदातील येशूजवळ हात जोडून प्रार्थना करूया. अलर्जीच्या समर्थनामध्ये त्रास होत आहे, शरीराला काच होत आहे. हालेलुया. कोणाला तरी डोक्याला सूजन आल्यासारखं डोकं दुखत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा तुमच्यामध्ये कोणती एक व्यक्ती आहे ज्यांना जे काही करायला वाटते ते तुम्ही करायला गेल्यानंतर, काहीतरी केल्यानंतर तुमचा पश्चाताप वाटत आहे. कशाला आला, कशाला गेला, कशाला बोललो, निरंतर एक नेगेटिव्ह विचार कोणाला तरी असा प्रकार येऊ देऊन मनाला सापडतात. त्या व्यक्तीला अशा प्रकारे त्रास होत आहे, त्या व्यक्तीला खूप आशीर्वाद करत आहे. शुद्धीचा त्रास होत आहे म्हणून खूप त्रासातून जाणारा अनेक लोकांना तो आशीर्वाद करत आहे. अशुद्धीच्या त्रासाचा परिणाम म्हणून असेल डोळ्याला सुद्धा त्रास होत आहे असं कोणाला तरी तो स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये एका व्यक्तीला विशेष त्या व्यक्तीकडे बघितलं तर कोणाला काही वाटतच नाही. अशा एक साधा व्यक्तीला अनेक लोकांसाठी मंदिर
अंतकरणापासून जाणेवर म्हणून प्रार्थना करायची होते. अशा एका व्यक्तीला पवित्र आत्म्याचा खूप आशीर्वाद त्याचा काही आहे, आणखी काही दान आणि आशीर्वाद द्यायचं त्या व्यक्तीला प्रभूने आशीर्वाद केला. तुझ्यामध्ये कोणाला तरी सिस्टर बनणाऱ्या एका मुलीचा मम्मी बनण्याचा आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. असं कोणतरी तुझ्यामध्ये आहे ज्यांचं मन अजिबात बिलकुल शांत नव्हतं. असा मन असलेल्या एका व्यक्तीला भरपूर आठवड्यानंतर आज मनात शांतता देवाने आणलेला आहे. संघर्ष संबंधात तक्रार एकदम अस्वस्थ पोटामध्ये अस्वस्थ होणारा तू जाणारा अशा अनेक लोकांना आशीर्वाद दिलेला आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना